नमस्कार मित्रांनो, आज आपण शिर्डी धुळा हायवेवर आलेलो आहे आणि हा एक फॉरेस्ट एरिया आहे। त्याच्यामध्ये इथं थोडासा नागमोडी वाट आहे आणि ट्रॅफिक जास्त असते रस्त्यावर आणि इथे ट्रॅफिक जास्त असल्यामुळे इथे रात्रीच्या वेळेस फार अपघात होतात आणि हा सगळा फॉरेस्ट एरिया आहे आणि थोडंसं टर्न जास्त आहे आणि समोरच एक डोंगर दिसतोय। हा डोंगर फार सुंदर आहे, अंगठ्यासारखं दिसतो, अंगठ्याचा डोंगर म्हणतात त्याला आणि भरपूर पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात आणि डोंगर समोरच लाल बस आली, आपली महाराष्ट्राची शान। दोन बस लागोपाठ आहे एकामागे एक। शेजारीच हा सगळा जंगल भाग आहे, फॉरेस्ट एरिया म्हणतो आपण आणि या जंगलामध्ये रात्रीच्या वेळेस जंगली प्राणी आढळतात रस्त्यानं, कधी कधी गाड्याला भेटतात दिसतात ते। इथे समोरच आता टर्न आणि तिथे एक रेल्वे पूल आहे। आता आपण पुलापाशी आलेलो आहे, इथून खालूनच रेल्वे लाईन आहे। हा समोर पूल आहे, इथे हा पूलचा जो रस्ता आहे तो एकदम छोटासा आहे। तिथून सिंगल गाडी एवढा रस्ता आहे पण ट्रॅफिक राहते जास्त। आता आपण पुलावरून खाली उतरत आहे, समोरच सरळ रस्ता दिसतो, 1 किलोमीटर रस्ता दिसू शकतो, असा स्ट्रेट रस्ता आहे आणि आता माझ्या मागच्या साईडला आहे ना ट्रॅफिक जास्त आहे आणि आता समोरच आपल्याला अंकाई या डोंगराकडे जाण्यासाठी रस्ता फाटा आहे तिथून पुढं। पहा समोर गाडीवाला किती फास्ट येऊन रस्ता आला। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। हा मागच्या साईडला इकडं हा अंकाईचा डोंगर आहे, हा दिसतोय आणि हे पहा ट्रॅफिक पहा, माझ्या गाडीवाला ताण दिलंय मला, लय हॉर्न वाजवतो वेगळी, पण मी काय त्याला जागा दिलेली नाही, मी चाललोय तरी पण फास्टमध्ये। समोरून ट्रॅफिक जास्त असल्यामुळं आता कमी झाली पण मग जास्त होती आणि हा पा इथूनच अंकाईकडे जाण्यासाठी फाटा आहे, छोटासा फाटा, या पाठीपासून इकडं शेजारीच आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।